गोसेखुर्द परियोजना प्रभावितों की विभिन्न समस्याओं निराकरण को लेकर जिला प्रशासन से बैठक आयोजित करने की मांग तेज हो गई है। परियोजना प्रभावितों का कहना है कि 26 जनवरी 2026 को किए गए आंदोलन के दौरान जिला कलेक्टर कार्यालय की ओर से उन्हें लिखित रूप से आश्वासन दिया गया था कि 27 फरवरी 2026 तक बैठक आयोजित कर समस्याओं का समाधान किया जाएगा, लेकिन तय समय सीमा बीत जाने के बावजूद अब तक कोई बैठक नहीं हुई है। इससे गोसेखुर्द परियोजना प्रभावितों में भारी नाराजगी है और यदि जल्द बैठक आयोजित नहीं की गई तो इसका असर पूरे जिले में देखने को मिल सकता है। परियोजना प्रभावितों ने जिलाधिकारी से मांग की है कि वे जल्द से जल्द बैठक की निश्चित तारीख, समय और स्थान तय करें। साथ ही बैठक में शामिल होने के लिए प्रवेश पत्र की व्यवस्था भी सुनिश्चित करे। अब यह देखना होगा कि जिला प्रशासन इस मांग पर कब तक ठोस कदम उठाता है। आम्ही संपूर्ण प्रकल्पग्रस्त आहोत। आम्ही वारंवार आम्ही फक्त म्हणजे कसं ज्या आमच्या हिताच्या आहेत समस्या आणि ज्या छोट्या समस्या आहेत त्याच आम्ही मागत आहोत आणि ज्या आमच्या हिताच्या आहेत, परंतु त्याच्यावर बिलकुल सरकार विचार करत नाही। प्रशासन आम्हाला वारंवार फक्त खोटी आश्वासनं देतात आणि याचा आम्ही आता कंटाळून गेलो आहोत। आम्हाला 27 तारखेपर्यंत आमची बैठक लावून देणार होते, परंतु आता आम्ही स्मरणपत्र जेव्हा कलेक्टर साहेबांना दिलं, जिल्हाधिकारी साहेबांना, तर आम्हाला शेवटी निराशाच भेटली। तर आम्ही आता एकच विचार केला की जर 27 तारखेपर्यंत आमचं बैठक नाही लागली तर आमची याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाची तयारी आहे। आम्ही सरांना, कलेक्टर सरांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये दिलेलं आहे की 27 तारखेपर्यंत 26 जानेवारीला आम्ही जो आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला 27 ह्या महिन्याची तारीख दिली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला मीटिंग लावण्यात येईल बा ह्या कल्लाबशीमध्ये असं पेपर दिलं आलं होतं। पण आम्ही आज कलेक्टर साहेबांना ते आठवण म्हणून आलो आणि त्यांना एक सम्मान पत्र म्हणून दिलं की बा आमचे मीटिंग लागण्यात येणार होती साहेब, पण आतापर्यंत मीटिंग काही लागलेली नाहीये, तर ह्या महिन्यात होणार का? पण इथे येऊन निराशच झाली। सर म्हणाले की फायनान्शियल बजेट आहे, ह्यावेळेस तुमची मीटिंग काही लागणार नाही आणि मी तुम्हाला पूर्ण सहयोग करणार। तर आता आम्हाला काय करायचं आहे? आम्ही तर आंदोलन आता मोठ्या प्रमाणात करू आणि जेल भरो आंदोलन करू, कारण की 40 वर्षापासून 30 वर्षापासून आमचे मुलं पण बोलतात, प्रमाणपत्रासाठी सुद्धा हे मुलं आलेले आहे, त्यांचे पण काम व्यवस्थित होत नाही। चर्चेशिवाय हा प्रश्न सुटणार नाहीये, तर हा प्रश्न सुटला पाहिजे। कुठेतरी आम्हाला मीटिंगची चर्चा घडवण्यात आली पाहिजे आणि ते नाही झालं तर आम्ही आंदोलनाची अजून पुन्हा तयारी करणार आहे।